नाव करू. हवं या बाहेर. सावकाश गेला का भाऊ. बरं झालं आज त्याला गावता गावता बुक वाचलो आपण. पण ही नाटक ना लय दिवस नाही चालणार. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. खरं तर की नाही अजून 4 फटके द्यायला पाहिजे. आता अय्यो माझे चॉकलेट. माझं चॉकलेट चोरतोस. अरे हे कल्लम असं साधं सुध नाही. भल्या भल्यांना पाणी पाजलंय. जो कल्लमाशी नडला त्याला या अंगडी समोरच गाडला म्हणून समज तू. माझ्या दुकानात चोरी करता ये तू. येऊन हिंटाव एष्टो मंदी आता तारीख बिडललाय की. काय समजलो मला. कोण दारासमोर येऊन उभं राहायचं नाही माझ्या. राणी आता कळलं तुला तो आपल्याला जो भेटलेला माणूस तो का हिच्याबद्दल असं बोलत होता. हो मला ही निलम्मा खूप डेंजर बाई वाटते. निलम्मा नाही हो कल्लम्मा. व्हॉट एव्हर जे काय असेल ते. आता तर तिच्या समोर जायला खूपच भीती वाटते. पण आता तर दादासाहेबांबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे ना. मग थोडी हिंमत दाखवावी लागेल. चला चला ना. हिला माझ्या दारात यायची कुणाची हिंमत नाही. एवढंच शेंबडं काढत दुकानातून चोरी करून गेलंय. आणि तू ये तू काल मुरत भेटते निंद हे ते धडीने मव ग. आई ह्याच्याने सांगत असती माझ्या मुलगा चांगलं होऊन. कोणी आहे का घरात. कोण पाहिजे. कोण तुम्ही. मी संगी. बर मग. आणि हे महिपतराव. महिपतराव हा काय रे. स्वतःच नाव स्वतःच पहिल्यांदा ऐकलंस का करायला लागलायस की तू. नाही नाही ते काय आहे आमच्यात नवऱ्याचं नाव घेत नाहीत ना. मग ते मी पटकन बोलून गेले. आवडलं नाही त्यांना. बर माझ्याकडे काय काम पाडला. ते काय झालं आम्ही ना खूप लांबून आलोय जरा. आणि पुढं पण जायचंय आम्हाला. आता खूप रात्र झाली तर मग आमची ना राहायची सोय नाहीये. म्हणून आता तुमचं दार उघडं दिसलं. मग म्हटलं विचारावं चांगल्या दिसत आहेत ना. तर 1 रात्र राहायची सोय होईल का. असं जमेल पण त्याच्यासाठी पैसा लागणार. पैसे पैसे तर नाही आहेत आमच्याकडं. प्लीज आम्हाला राहू द्या ना तुमच्याकडे. सांगितलं नव्हे मी काय धर्मशाळा चालवत नाही. निघा तुम्ही राहू द्या ना आम्हाला. आमची अडचण समजून घ्या. ऐका ना मावशी एकच रात्रीचा प्रश्न आहे हो. आमच्यावर उपकार करा प्लीज. ए बाबा तुम्हीच माझ्यावर उपकार करा आणि एकदा चालतं वा. निघा. मावशी ऐका ना मी काय म्हणतो रात्रीची वेळ बाई माणूस मी एकटा कुठे घेऊन फिरू तिला. प्लीज एकच रात्रीचा प्रश्न आहे. प्लीज आम्हाला थांबू दे ना प्लीज. अಯ್ಯೋ ಕಾಲ್ ಬಿಡಬೇಡ ನಾನು ಕಾಲ್ ಬೀಳ್ತೇನೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಾಗಿಂದ ಹೋಗೋ ನೀನ್ ಹೆಂಡತಿಗೆ ತಗೋ ಹೋಗ. एक्झॅक्टली मी तुम्हाला तेच सांगतोय रात्रीची वेळ आहे ना म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. नाही तर मी तुम्हाला काही बोललोच नसतो. अहो प्लीज आम्हाला दिसतोयस का तू.
अरे मी तुला तेच सांगायला लागले बाबा, माझ्या घरात जागा नाही, तू इथनं जा आणि आई. जाताना तुझ्या बायकोला पण घेऊन जा. ए बाई जा ग तू, ए जा. माझी आई म्हणते की असं रात्रीच्या वेळी जर कोणी बाई माणूस आलं ना तर त्याला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणायचं नाही. हे कधी म्हणाली होती? बाई म्हणजे लक्ष्मीचं रूप असते. हो. तिला असं परत पाठवणार का तुम्ही? पण जाऊ द्या, तुम्हाला जर लक्ष्मीचा आदर नाही करायचा आहे तर आम्ही दुसरीकडे कुठेतरी बघतो है ना. कोणीतरी मदत करेलच आम्हाला. चला मैपतराव, चला आपण जाऊ. तुम्ही ए थांब थांब. काय झालं? काय झालं काय? आता एवढं आव्वाचं नाव काढलीस. माझी पण आव्वा आहे की. आई थांबा तुम्ही आज. हा खरं माझी एक अट आहे आणि ते आज की नाही पूर्ण करायचं. ओ नाही नाही, हे बघा मावशी, मी काय म्हणतो, काय काय नाही नाही, आम्ही करतो ना सगळं. तुमच्या सगळ्या अटी मान्य करतो आम्ही. तुम्ही बोला बोला. तुम्ही दोघांनी मिळून ह्या ज्या मिरच्या ठेवल्यात की नाही ते सकाळपर्यंत खोडून काढायच्या बघा. तर राहायचं नाही तर हो हो चालेल चालेल, आम्ही करतो सगळं. चला. आणि तुला काय गरज होती तिला हो म्हणायची? ते मिरच्यांचं काम मला काही जमत नाही, मी आयुष्यात कधी केलेलं नाही. आपण दुसरीकडे जाऊ. चल. दुसरीकडे काय जाऊ? सर शांत बसू तुम्ही. हे बघा, एक काम करा, तुम्ही थोडंसंच करा, मी बाकीचं सगळं. थोडं वगैरे काही नाही. मला ते अजिबात जमत नाही आणि त्यांनी खूप त्रास होणार आहे. तुला काय कळत नाही का? आपण दुसरीकडे जाऊ ना कुठे पण. तुम्ही असं काय करताय? काय दुसरीकडे जाऊ? कुठे राहणार होता पण? आणि आपल्याला इकडे शोध करायची ना. काही काय अरे करताय? शोधाशोध करायची म्हणजे या गावात एक अजून इथंच उभं होय तुम्ही? चला लवकर लवकर कामाला लागा. मला सकाळपर्यंत तुझे काम पूर्ण पाहिजे. झालं नाही, असं झालं तसं झालं म्हटलं तर कुठलं कारण मी ऐकून घेत नसते. नंग शेरांगीला करतो आम्ही करतो. प्लीज